आज वरदला सोडून येता येता बाजार घेऊन आले होते। आमच्या इकडचा बाजार असतो आज शुक्रवारचा। म्हटलं ते पहिल्यांदा बाजार काढून घ्यावं। पाणी वगैरे ठेवलेलं गॅसवरती, आंघोळ माझी झाली होती, बाकीच्यांची अजून आंघोळ वगैरे व्हायची होती म्हणून पाणी वगैरे ठेवलं होतं। मग हे बाजार ना काढून ठेवलं साईडला। मग लगेच स्वयंपाक करायला घेतला। पीठ मळून घ्यायचं होतं पहिल्यांदा। म्हटलं पीठ मळून एक 15-20 मिनिटं मुरायला ठेवायचं, मग चपातीला घ्यायचं, कारण की चपात्या थोडे वेळ पीठ मुरले की आपले चपाती पण छान होतात, मऊसूद आणि फुगतात पण छान। म्हटलं तिथं पीठ वगैरे मळून ठेवलं, पण तोपर्यंत आहोनी म्हणले चल ये आज दवाखान्यात जायचं आहे, 10 तारीख आहे, इंजेक्शन घ्यायचं आहे, दवाखान्यात जायचं। मग त्यासाठी म्हटलं आता पीठ ते झाकून ठेवलं, भांडी वगैरे मांडून घेतला, भांडी घासून ठेवलं होतं पाणी नितरण्यासाठी। ते पाणी वगैरे नितरलं होतं, म्हटलं आता लगेच भांडी वगैरे लावून घेऊनच जावं, आल्यावर लगेच पटापटा स्वयंपाक करून घ्यायला येते म्हणून मी काय केलं, पहिल्यांदा भांडी वगैरे लावून घेतलं। भांडी बघू शकता आमच्याकडे सकाळ संध्याकाळी इतकी मोठी भांड्याचा ढिगारा पडलेला असतो। हे बघा आमचं शुक्रवारचं बाजार। आम्ही चाललो होतो हॉस्पिटलमध्ये जाता जाता तेवढं शूट घेतला। तर इथं दवाखान्यात आलं, सरकार दवाखान्यात इंजेक्शन घ्यायचं। सरकार दवाखाना म्हटलं की मला तर नको वाटते, ते लाईनीला उभारूनच वैताग येते आणि अर्धा निम्मा जीव तिथंच गेल्यासारखं होतं। इंजेक्शन वगैरे घेतलं आणि घरी आलो। घरी आल्यानंतर पहिल्या तर हातपाय धुतला, का सांगते तिथं कुठं पण थांबतो, कुठं पण हात वगैरे लावतो, त्यासाठी म्हटलं पहिल्यांदा हातपाय धुतला। मग लगेच येऊन चपाती करायला घेतलं। वेळ पण झाला होता, म्हटलं चला पटकन आता चपाती करून घ्यायचं, मग बाकीची दुसरी। मग आहोने सकाळीच मासे वगैरे आणून दिलं होतं आईकडं। आईनं सगळं स्वच्छ करून धुवून वगैरे ठेवलं होतं, तिने सगळं मसाला वगैरे लावून ठेवलं होतं। फक्त मला फोडणी द्यायचं होतं आणि फ्राय करायचं होतं। हे मासे तळताना काय वाटत नाही, एकदम मला तेल उडलं त्याची, असं म्हणजे पलटी मारताना जे तेल उडते ना ते नकोसं वाटतं, तेल लई डेंजर उडतं आहे। तरी पण मला किती पण सावधानीमध्ये करायला गेलो, पण आज पण माझ्या तोंडावरती थोडंफार तेल उडलंच। लय बेकार चरचर करत होतं, एकदम असं म्हणजे कोरडं व्हायला पाहिजे, कडक व्हायला पाहिजे, मग सगळ्यांना आवडतं आमच्या घरात असे मासं। इकडं भात लावून घेतलं, मासं तळले म्हटल्यावर किचनची हालत तर काय होते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। सगळं तेल उडतंय, सगळीकडे किचकिच होऊन जातंय सगळं। पहिल्यांदा काय केलं, सगळं किचन कट्टा पुसून घेतला। म्हटलं आता पहिल्यांदा किचन कट्टा पुसावं, नाहीतर सगळी भांडी ठेवलेली एकतर एक माशाची वासानं झिंगत असतं। खायला जेवढं टेस्टी लागतं तेवढं वास पण येत असतं बांगड्याचं। त्यासाठी पहिल्यांदा किचन कट्टा वगैरे स्वच्छ धुवून घेतलं। आमटीला फोडणी देऊन ते उकळी आल्यानंतरच मासं ते जे आमटी करायचं असतं ना ते टाकायचं असतं, कारण की पहिल्यांदाच टाकलं त्याला काही जास्त शिजवायचं नसते, लगेच फुटून जातात। म्हणून मी उकळी आल्यानंतर गिरवी बनवून घेतल्यानंतर मग लास्टला माशाची सगळी पिसं टाकून दिले। त्याला उकळी चांगली 5-10 मिनटं उकळी आणून दिलं। मस्त माशाची गिरवी झाली होती, मासं पण फ्राय झालं होतं। आजचा बेत सगळा असा होता आणि आजचा व्हिडिओ पण असा होता। व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय।